नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कस सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. कालच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं सायन्स पार्ट 1 चे जे काही सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते आपण ते तुम्हाला दिले होते. आजच्या लेक्चर मध्ये आपण जो परवा दिवशी तुमचा पेपर आहे त्यासाठी जे काही सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील त्याला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करून तुम्हाला सांगणार आहोत. मग आज आपण चालू करणार आहोत. लक्षात ठेवा, सायन्स पार्ट 2 जो काही तुमचा सिलेबस असेल त्याच्यावरचे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ते पण तुमच्या प्रिव्हियस इयर बोर्डाला विचारले गेलेले सर्व प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर लक्षात ठेवा, आपला सिलेबस तुम्हाला माहित असलं पाहिजे. एकूण तुम्हाला पार्ट 2 मध्ये किती टॉपिक बघायला भेटतात? लक्षात ठेवा, एकूण तुम्हाला 10 टॉपिक तुमच्या पार्ट 2 मध्ये पाहायला भेटतात. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलात हेरिडिटी अँड इव्होल्युशन, मग आता तुम्ही सुरुवातीला आपण काय करणार आहोत, हे जे काही पहिले 5 टॉपिक आहेत या 5 टॉपिक वरती जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दरवर्षी बोर्ड पेपरला विचारले जातात किंवा कोणत्या टाइपचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात हे आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. मग पहिला टॉपिक आहे आपला हेरिडिटी अँड इव्होल्युशन. दुसरा आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम 1. तिसरा आहे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे तुमचा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आणि त्यानंतर 5वा टॉपिक आहे तुमचा टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. मग आजच आपण तुम्हाला 2 लेक्चर यावरती अपलोड करणार आहोत, पण त्यामध्ये या लेक्चर मध्ये आपण जे तुमचे पहिले 5 टॉपिक आहेत त्याचे फक्त तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, गिव्ह सायंटिफिक रिझन, 5 मार्क्स क्वेश्चन असतील, 3 मार्क क्वेश्चन्स असतील किंवा 2 मार्क क्वेश्चन्स असतील ते आपण या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. तर सहसा जर बाळांनो तुम्ही पार्ट 2 जर पेपर बघितला असाल किंवा जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जर प्रॅक्टिस केला असाल तर तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल की जे काही क्वेश्चन्स पडत असतात ते मोस्टली क्वेश्चन्स तुमचे एक्सरसाइज मधून डायरेक्टली ऍज इट इज येतात. मग हा प्रश्न तुम्हाला माहितच असेल, याच्या आधी बघितला असेल, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचे आहे, जे काही तुमचे एम्प्टी बॉक्सेस आहेत ते एम्प्टी बॉक्सेस तुम्हाला फिल करायचे आहेत. आणि जर तुम्ही बघायला गेलात तर पार्ट 2 चा पेपर सुद्धा तेवढा लेंदी नसतो जसं तुम्हाला वाटतं. यामध्ये फक्त 5 मार्काचा जर एखादा क्वेश्चन असेल तर 3 मार्काचे 1-2 क्वेश्चन असे असतात जे तुम्हाला जास्त लेंदी असतात किंवा ज्याचे तुम्हाला उत्तर म्हणजे लिहावे लागतात मोठे. मग यामध्ये जर पाहिलात तर तुम्हाला हा एक प्रश्न आहे चार्ट मध्ये जो विचारला जाऊ शकतो. काय आहे? कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. आणि त्यानंतर तुम्हाला हा एक प्रश्न बऱ्याचदा विचारला जाऊ शकतो. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड जस्टिफाय द सेम इन युअर ओन वर्ड्स विथ द हेल्प ऑफ सुटेबल एक्झाम. त्यानंतर याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जातो. एमसीक्यू मध्ये क्वेश्चन नंबर 1A जो तुमचा असेल. राईट अ शॉर्ट नोट मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर 3 मार्काचा एक फेवरेट क्वेश्चन आहे एक्सरसाइज मध्ये, तो तुम्हाला दिला नाही. डार्विनच्या थेअरीवरचे ऑब्जेक्शन्स. तुमच्या बुक मध्ये ऍज इट इज 3 पॉइंट आहेत. ते 3 पॉइंट तुम्ही काय करू शकता, जशाच तसे पाठ करून जाऊन तुम्ही त्याचे आन्सर त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर लॅमार्किझम आणि डार्विन्स थेअरी व्यवस्थित करा. लॅमार्किझम वरती प्रश्न असतो राईट अ शॉर्ट नोट आणि डार्विन वरती 3 मार्काचा प्रश्न असतो. काय प्रश्न विचारला जातो की राईट द ऑब्जेक्शन्स टेकन ऑन अ डार्विन्स थेअरी. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला हे जे 3 पॉइंट दिसतात, हे जे तुम्हाला 3 पॉइंट दिसत आहेत, फक्त हे तुम्हाला 3 पॉइंट त्या ठिकाणी लिहायचे असतात. लक्षात ठेवा, 3 मार्काला फक्त 3 ओळी उत्तर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हा जर प्रश्न आला तर 3 पैकी 3 मार्क भेटतात. मग डार्विन्स थेअरीवरती काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? ऑब्जेक्शन्स ऑन अ डार्विन्स थेअरी. म्हणजे 3 ऑब्जेक्शन्स आहेत ते जशाच तुम्ही काय करू शकता, पाठ करून जाऊ शकता. त्यानंतर हा एक प्रश्न आहे डिफाईन वेस्टिजियल ऑर्गन. बऱ्याचदा विचारला जातो. वेस्टिजियल ऑर्गन नसेल तर कनेक्टिंग लिंक यावरती तुम्हाला एखादा क्वेश्चन 2 मार्काला विचारतात. मग वेस्टिजियल ऑर्गन वरती काय असतो? डिफाईन वेस्टिजियल ऑर्गन, त्याची डेफिनेशन लिहा. त्यानंतर ह्युमन बॉडी मध्ये कोणते वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत त्याचे एक्झाम्पल्स लिहा. आणि त्यानंतर तेच सेम ऑर्गन कुठल्या अॅनिमल मध्ये फंक्शनल आहेत ते सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, एक्सप्लेन. मग अपेंडिक्स असेल,
टेलबोन असेल, कॉकिक्स असेल, विजडम टीथ असेल, मग जे काय असेल जे आपल्यामध्ये सध्या युजफुल नाहीयेत आणि दुसऱ्या अॅनिमल मध्ये जे सध्या फंक्शनल आहेत ते तुम्हाला काय करावं लागतं या ठिकाणी एक्सप्लेन करावं लागतं. मग या टॉपिक मधून जर तुम्हाला करायचं असेल तर लक्षात ठेवा, सांगतो तेवढे प्रश्न आधी करा आणि वेळ उरला तर नंतर प्रश्न करा. चार्ट वरती एखादा प्रश्न येतो, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, मग तुमचे मॉर्फॉलॉजिकल, अनाटॉमिकल, त्यानंतर एम्ब्रिओलॉजिकल, कनेक्टिंग लिंक, वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस, आणि त्यानंतर चार्ट वरती ते प्रश्न विचारले जातात. एमसीक्यू साठी तर तुमच्या एक्सरसाइज मधलाच ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारला जाईल, फिल इन द ब्लँक्स मध्ये जो आहे. त्यानंतर लॅमार्किझम आणि डार्विन्स थिअरीवरचे ऑब्जेक्शन आणि कनेक्टिंग लिंक आणि वेस्टिजियल ऑर्गन वरती एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कोणते कोणते? कम्प्लीट द चार्ट, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन वरती, स्पेशली वेस्टिजियल ऑर्गन आणि कनेक्टिंग लिंक यावरती 2-2 मार्काचे सेपरेट प्रश्न विचारले जातात. एखाद्या अॅनिमल कोणत्या 2 फायलमला कनेक्ट केला जातो. त्यानंतर आहे तुमचं लॅमार्किझम वरती शॉर्ट नोट विचारली जाते आणि त्याच्यानंतर डार्विन्स थिअरीवरचे ऑब्जेक्शन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आणि स्टडी ऑफ फॉसिल फ्युअल्स इज अन इम्पॉर्टंट, हा एकदा प्रश्न विचारलेला आहे ऍस्पेक्ट ऑफ इव्हॉल्युशन मध्ये, तर तुम्ही त्या सुद्धा क्वेश्चनला तुम्ही करून जाऊ शकता. आणि एक प्रश्न आहे कार्बन डेटिंग, कार्बनी वयमापन ज्याला तुम्ही म्हणत असता, द रेशो ऑफ C12 to C14, मग त्याच्यावरती पण त्यानंतर तुम्ही करून जाईल. फक्त 5-6 क्वेश्चन या टॉपिक मधून जर तुम्ही परफेक्ट केला तर या टॉपिक मधले तुम्हाला 100% मार्क भेटू शकतात. बाकी याच्यानंतर जर तुम्हाला वेळ भेटला तर एक प्रश्न तुम्हाला माहित आहे, द कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस, म्हणजे जे काही प्रोटीन सिंथेसाइज केले जातात, मग त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन आहे, ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सलोकेशन आहे. मग हा तुम्हाला एक मोठा क्वेश्चन आहे, जो पडला तर 5 मार्काला तुम्हाला पडू शकतो. बट युजली रिसेंटली तर अशात कधी पडला नाहीये आणि त्याच्यामुळं एवढा लेंदी क्वेश्चन पडणार पण नाही. बट जर चुकून मग त्या ठिकाणी जर तुम्हाला मग ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन याच्यावरती तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा एमसीक्यू असू शकतात. बाकी तेवढा मोठा प्रश्न तर तुम्हाला पडण्याचे चान्सेस नाही. जर याच्या आधी जर तुम्ही केला असाल रेग्युलर मध्ये व्यवस्थित तर तो क्वेश्चन एकदा रीड करून जावा. जर तुम्ही त्याकडे कधी बघितलाही नसाल तर त्या क्वेश्चन कडे तुम्ही जाऊ नका. तुम्हाला जेवढे प्रश्न सांगितलेले आहेत, शॉर्ट नोट ऑन लॅमार्किझम, डार्विन्स थिअरी ऑब्जेक्शन, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन, त्यामध्ये स्पेशली कनेक्टिंग लिंक, वेस्टिजियल ऑर्गन आणि स्टडी ऑफ फॉसिल्स आणि कार्बन डेटिंग, हे फक्त प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी करून जाऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही हा जर टॉपिक बघायला गेला तर या टॉपिक वरती तुम्हाला एक्सरसाइज मधून पडणारे, एक्सरसाइज मधून तुम्हाला बघा, लक्षात ठेवा सर्वांनी, हा चार्ट दोन्हीपैकी एक चार्ट तुम्हाला पेपरला विचारला जातो. काय असतं तुम्हाला माहिती आहे? कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट किंवा कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम असा तुम्हाला क्वेश्चन असतो. मग कधी कधी काय करतात, सिक्वेन्स चुकीचा देतात. लक्षात ठेवा हे दोन्ही व्यवस्थित, हा एरोबिक मध्ये आहे, हा अनएरोबिक मध्ये आहे. त्यामुळे व्यवस्थित कुठले नाव, कधी कधी ग्राफ उलटा, म्हणजे चार्ट तुमचा डायग्राम तुम्हाला उलट सुद्धा दिली जाते, म्हणजे CO2 प्लस H2 प्लस एनर्जी वरच्या बाजूला दाखवलं जातं. त्यामुळं सुरुवातीला अनएरोबिक आणि एरोबिक रेस्पिरेशन मध्ये हे 2 चार्ट व्यवस्थित करून जावा. लक्षात ठेवा पेज नंबर तुमचं 15 टेक्स्ट बुक मध्ये आहे. आधी या टॉपिक जर तुम्ही चालू केला तर हे 2 चार्ट आधी परफेक्ट करा. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जे 2 प्रश्न विचारले जातात, एक आहे डिफरन्स बिटवीन एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन, आणि यामध्ये तुम्हाला 2-2 पॉईंट जरी लिहिला तरी 2 मार्क भेटतात, आणि जर 3 मार्काला असेल तर तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क भेटू शकतात. त्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन वरती जर तुम्ही कधी क्वेश्चन 2A मध्ये पाहिला असाल तर तुम्हाला या ठिकाणी some higher plants and animals and aerobic microorganisms also perform an aerobic respiration यावरती एक, किंवा लॅक्टिक ऍसिड when we do exercise we feel tired, असा एक तुमच्या मला वाटतं एक्सरसाइज मध्येच क्वेश्चन आहे तो. ज्यावेळेस आपण एक्सरसाइज वगैरे करत असतो त्यावेळेस आपण का थकतो, मग त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आहे का नाही या ठिकाणी? ठीक आहे, इथं नाहीये, बट तुमच्या त्या ठिकाणी सम हायर प्लांट्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन याच्यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि वी फील टायर्ड व्हेन वी डू एक्सरसाइज याच्यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात.
या टॉपिक मधून तुम्हाला 100% एक सायंटिफिक रिझन वरती प्रश्न येणार आहे. लिहून घ्या, या टॉपिक वरून गिव्ह सायंटिफिक रिझन वरती तुम्हाला 100% एक प्रश्न येऊ शकतो. मग तो प्रश्न एकतर हा असेल, फायबर्स वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रन्स, किंवा सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द सेल्स अँड ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवा, जसं मला वाटतं या ठिकाणी पण दिलेला आहे, हायर प्लांट्स अँड एनिमल्स टू परफॉर्म anaerobic रेस्पिरेशन. म्हणून या टॉपिक मधून गिव्ह सायंटिफिक रिझन व्यवस्थित तुम्ही करून जावा. त्यानंतर 2 डिफरन्स या टॉपिक मधून व्यवस्थित करा. कुठले कुठले डिफरन्स तुम्हाला सांगितलेले आहेत, anaerobic आणि aerobic. आणि अजून एक डिफरन्स आहे, आता जर तुम्ही याला मायटोसिस मिओसिसचा जर डिटेल मध्ये जर करत बसला तर तुम्हाला होणार नाहीये. बट तुम्ही नक्कीच डिफरन्स बिटवीन मायटोसिस आणि मिओसिस हा क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. मग काय करायचं लक्षात ठेवा, तुम्ही डिफरन्स बिटवीन मायटोसिस आणि मिओसिस, एरोबिक आणि अनारोबिक रेस्पिरेशन हा एक क्वेश्चन करा. त्यानंतर तुम्हाला सांगितलेले 2 चार्ट, एरोबिक रेस्पिरेशनचा आणि अनारोबिक रेस्पिरेशनचा. आणि त्यासोबतच कॉलम मध्ये 3 मार्काला तुम्हाला प्रोटीन्स वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, अमिनो ऍसिड्स वरती. म्हणजे ब्लड मध्ये हेमोग्लोबिन असेल, किंवा स्किन मध्ये केराटिन मेलॅनिन असेल, किंवा बोन्स मध्ये ओशिन असेल, मसल्स मध्ये ऍक्टिन मायोसिन असतील, किंवा पॅनक्रियाज वगैरे जे काय असतील तुमचे सगळे अमिनो ऍसिड्स कुठे प्रेझेंट आहेत याच्यावरती तुम्हाला टेबल फॉर्म मध्ये क्वेश्चन्स असतात. म्हणजे कोणता अमिनो ऍसिड आपल्या कोणत्या बॉडी पार्ट मध्ये किंवा बॉडी ऑर्गन मध्ये प्रेझेंट असतात, किंवा त्यांना कोण सिक्रेट करतात. त्याच्यामुळं हा एक प्रश्न आहे जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि एक प्रश्न असतो, डिफाईन व्हायटॅमिन्स. लक्षात ठेवा, व्हायटॅमिन्स म्हणजे काय, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हायटॅमिन्स आर ग्रुप ऑफ हेटेरोजेनस कंपाऊंड्स ऑफ विच इज एसेन्शियल फॉर द प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन द बॉडी. आणि याचे टाइप्स ए बी सी डी ई के, आणि यातले कोणते फॅट सोल्युबल आहेत आणि कोणते वॉटर सोल्युबल आहेत हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही 2 मार्काला. मग या टॉपिक मध्ये काय काय करणार परत एकदा लक्षात ठेवा. डिफरन्स बिटवीन एरोबिक, अनारोबिक, मायटोसिस, मिओसिस 2 क्वेश्चन. त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन एक्सरसाइज मध्ये प्रॉपर करून जावा. त्या ठिकाणचा एखादा तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझन या टॉपिक मधून पडू शकतो. जर या टॉपिक मधून आला तर तिथूनच तुम्हाला पडेल. त्यानंतर 2 डायग्राम, 3 डायग्राम ऍक्च्युअल मध्ये. कुठल्या कुठल्या 3 डायग्राम, तर पहिली डायग्राम एरोबिक रेस्पिरेशनचा चार्ट, दुसरी डायग्राम अनारोबिक रेस्पिरेशनचा चार्ट, आणि तिसरी डायग्राम अमिनो ऍसिड्स जे प्रेझेंट असतात प्रोटीन्स मधले हे तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक येतो तुमचा लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. आता याच्यामध्ये पण पहिला प्रश्न लक्षात ठेवा, पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तो आहे तुमचा डिफरन्स बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. कारण या टॉपिक मध्ये सहसा आपण फक्त रिप्रोडक्शन बद्दल शिकतो, त्याच्यामुळं रिप्रोडक्शन, असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मधला डिफरन्स तुम्हाला विचारला जाईल. आणि कोणती तरी एक मेथड तुम्हाला 100% असेक्शुअल रिप्रोडक्शनची विचारले जाईल. मग ते मल्टिपल फ्युजन असेल, बायनरी फ्युजन असेल, किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन असेल, फ्रॅगमेंटेशन असेल, रिजनरेशन असेल, बडिंग असेल, कुठलंही असेल. मग एखादा तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शनचा तुम्हाला क्वेश्चन त्यावरती विचारला जाईल. एक डिफरन्स असेल, एखादा तुम्हाला जर विचारला तर स्पेशली असेक्शुअल रिप्रोडक्शन वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. आणि त्यानंतर आता तुम्ही जर बघायला गेलात, फक्त एकदा पडला होता, खरं तर प्रॅक्टिकलला विचारणारा प्रश्न आहे. डायग्राम मध्ये ड्रॉ नीट लेवल डायग्राम ऑफ द फ्लावर. याच्यामध्ये तुम्हाला अँड्रोशियम, गायनेशियम, स्टेमन, कार्पेल किंवा स्टाईल, स्टिग्मा, ओव्हरी जे काय असेल ते सगळं तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करावं लागतं. किंवा नसेल तर एक्सप्लेन डबल फर्टिलायझेशन हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. कधी बोर्डामध्ये ही डायग्राम देतात आणि या डायग्राम वरतीच तुम्हाला एक्सप्लेनेशन घ्यायचं असतं. मग हे करत असताना इथून तुम्ही एक हे जे आहे लक्षात ठेवायचं, हा जो पॅराग्राफ आहे हा पॅराग्राफ तुम्ही डबल फर्टिलायझेशन मध्ये लिहू शकता. मग यामध्ये एंडोस्पर्म ओव्हरी फ्रूट मध्ये कन्वर्ट होणार, किंवा जे ओव्ह्यूल असतात ते सीड मध्ये डेव्हलप होणार, परत त्यांचे जर्मिनेशन होणार. बट डायग्राम बेस्ड क्वेश्चन या टॉपिक मध्ये डबल फर्टिलायझेशन वरून विचारला जातो. आणि त्यानंतर आय डोंट थिंक सो की तुम्हाला मेल आणि फिमेलची डायग्राम येईल म्हणून, बट तुम्हाला जर आलं तर पॅराग्राफ जो कम्प्लीट करायचा असतो बाळांनो, त्या पॅराग्राफ मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल वरती पॅराग्राफ तुम्हाला दिला जातो कधी कधी.
ही जी मेन्स्ट्रुअल सायकल दिसत आहे, या मेन्स्ट्रुअल सायकलचा जो काय पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफ वरती तुम्हाला रिराईट करायचा असतो पॅराग्राफ. यामधले काही वर्ड्स मिसिंग असतात, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, एफएसएच, एलएच किंवा ओव्युलेशन, असे काही वर्ड्स त्या ठिकाणी मिसिंग असतात आणि ते मिसिंग वर्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे असतात, अप्रोप्रिएट भरायचे असतात. त्यानंतर एखादी टेक्नॉलॉजी, त्यामध्ये पण स्पेशली IVF नसेल तर सरोगेसी, एखादी तुम्हाला म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी किंवा सरोगेसी या दोन्हीपैकी तुम्हाला एकावरती शॉर्ट नोट विचारले जाईल. मग करत असताना या टॉपिक मध्ये सुरुवातीला काय करायचं ते नीट लक्षात ठेवा. हा डिफरन्स मधला क्वेश्चन, सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर या ठिकाणी स्केच लेबल डायग्राम दिलेली आहे, बट आय डोंट थिंक सो की ह्युमन मेल फिमेलची तुम्हाला डायग्राम येईल. आले तरी तुम्हाला माहिती आहे की फिमेलची डायग्राम पण एवढी काही कॉम्प्लिकेटेड नाहीये, फक्त मेलची डायग्रामची व्यवस्थित प्रॅक्टिस करून चला. बट फ्लावर विथ इट्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ही डायग्राम तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यानंतर जर पाहायला गेलात, हा पॅराग्राफ पडलेला आहे या आधी सुद्धा बोर्डाला, जो तुम्हाला सांगत होतो मेन्स्ट्रुअल सायकल वरती, आणि एक्सप्लेन द कॉन्सेप्ट ऑफ द IVF. मग करत असताना टॉपिक मध्ये काय करणार, सुरुवातीला डिफरन्स पार्ट करा, सेक्शुअल असेक्शुअल, मल्टिपल फिजन किंवा बायनरी फिजन व्यवस्थित करून जावा तुम्ही असेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन मध्ये. त्यानंतर फ्लावर मधलं डबल फर्टिलायझेशनची कॉन्सेप्ट प्रॉपर करा आणि त्यानंतर मग आपलं जे काही ह्युमन रिप्रोडक्शन असेल त्यातल्या ज्या काही गोष्टी असतील, मग त्यातले मेल डायग्राम असेल, फिमेल डायग्राम असेल, नसेल तर आपलं मेन्स्ट्रुअल सायकलची डायग्राम असेल, ह्या सगळ्या डायग्राम तुम्ही काय करून चला व्यवस्थित पाठ करा. आता हा थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, म्हणजे हा थेरॉटिकल टॉपिक आहे तुमचा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, आणि या ठिकाणी थोडंफार तुम्हाला पाठ करण्याची आवश्यकता आहे. मग हा जर टॉपिक करायचा असेल तर ते असे या टॉपिक मध्ये जे काही तुम्हाला चार्ट दिसत आहे ते चार्ट फक्त प्रॉपर करा. नॅचरल फॅक्टर्स, मॅनमेड फॅक्टर्स, 2 मार्काला हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर हा जो चार्ट दिसतो तुम्हाला, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, कोणती कंपोनंट्स असतात, काय सोर्सेस आहेत, 2-3 मार्काला सुद्धा हा तुम्हाला चार्ट विचारला जाऊ शकतो. त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन वाचून जावा. जर कधी डिटेल मध्ये त्या टॉपिक मध्ये प्रश्न विचारला तर रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन वरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर हा एक चार्ट आहे, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, हा सुद्धा चार्ट करून जावा. कारण पार्ट 2 मध्ये तुम्ही जर बघायला गेला चार्ट आणि डायग्राम तुम्हाला भरपूर बघायला भेटतील. मग सगळ्यात आधी इथून जे काय दिसतं, आता MCQ मध्ये एका वेळी लक्षात ठेवायचं, या ऍक्ट वरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट असो किंवा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट असतो, याच्यावरती सुद्धा एके वर्षी प्रश्न विचारलेला आहे. आणि वरचे सगळे चार्ट करा फक्त. आणि तुम्हाला माहित असेल सॅक्रेड ग्रुव्स आणि बिग स्टोरी ऑफ द स्मॉल मॅन, जाधव मोलाई पेंगची स्टोरी, ही स्टोरी तुम्हाला त्या ठिकाणी लिहावी लागते. आणि याच्यापासून घेतलेला तुम्ही जे काय मॉरल असतं त्या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागतं. म्हणजे काय, सिंगल मॅन इफ डिटरमाइन कॅन इस्टॅब्लिश अ न्यू फॉरेस्ट. याची स्टोरी तुम्हालाही माहिती आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, सर्वांनी शिकलीच असेल. आपल्या क्लास अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांची स्टोरी आपल्या पाठच आहे, त्याच्यामुळं त्या माणसाची स्टोरी तुम्हाला विचारली जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सॅक्रेड ग्रुव्स, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन सॅक्रेड ग्रुव्स. मग थिअरॉटिकल आहे, पाठ करावं लागेल तुम्हाला, या ठिकाणी ऑप्शन नाहीये दुसरा. जर तुम्हाला 2 क्वेश्चन्स कव्हर करायचे असतील तर पहिला क्वेश्चन कुठला तुमचा, जाधव मोलाईची स्टोरी, अ बिग स्टोरी ऑफ द स्मॉल मॅन, आणि सॅक्रेड ग्रुव्स, जे देवाच्या नावावरती वगैरे जे काही झाडं वगैरे संवर्धित केले जातात त्यांची स्टोरी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते. मग सॅक्रेड ग्रुव्स आणि जाधव मोलाई पेंगची स्टोरी आणि वरचे चार्ट. आणि जर इथे 4 सिम्बॉल आहेत, या सिम्बॉलचा तुम्हाला मिनिंग आणि यांचं लक्षात ठेवायचं, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन सोबत काय रिलेशन आहे. मग हे यूज डस्टबिन असेल किंवा यूज ग्रीन एनर्जी असेल, सेव्ह फ्युअल असेल, सेव्ह वॉटर असेल, किंवा खाली तुम्ही बघू शकता एक्सरसाइज मध्ये पण तुम्हाला हे 3 सिम्बॉल आहेत. मग कधी कधी 3 मार्काला यातले 3 सिम्बॉल दिले जातात,
आणि तिन्ही सिम्बॉलचा तुम्हाला यूज लिहावा लागतो आणि यूज लिहिल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतील. म्हणजे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन सोबत त्यांचं कसं रिलेशन आहे. आणि इथं एमसीक्यू मध्ये इथून प्रश्न येतात, त्याला माहित असू द्या की कोणत्या स्पेसीज एंडेंजर्ड आहेत, कोणत्या स्पेसीज तुमच्या रेअर आहेत, वल्नरेबल कोणत्या आहेत आणि इनडिटर्मिनेट स्पेसीज कोणत्या आहेत. मग ह्या स्पेसीज तुम्हाला या ठिकाणून व्यवस्थित कराव्या लागतील. आणि बाकी इथून जास्त काय सायंटिफिक रिझन मध्ये वगैरे तुम्हाला इथून काय प्रश्न विचारला जाणार नाहीये. दॅट्स वाय तुम्ही फक्त काय करा, वरचे सगळे चार्ट, सिम्बॉल आणि त्यानंतर जाधव मोलाई पेनची स्टोरी, सॅक्रेड ग्रुप्स वरती शॉर्ट नोट आणि कोणत्या स्पेसीजचे एक्झाम्पल आहेत कशामध्ये, म्हणजे इनडिटर्मिनेट स्पेसीज म्हणजे जायंट स्क्वेरल असेल. एक सेकंड. हॅलो हॅलो, हा बोल. हा घेतो ना. हा 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 7 ते 8 संध्याकाळी 8. 7 ते 8 म्हणजे सायन्स आहे. हम्म, हम्म. चालेल. ओके ठीक. सॉरी थोडासा ऍडमिशन कॉल होता. हा काय सांगितलं परत एकदा लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मधून सुरुवातीला सगळे चार्ट करा, त्यानंतर जाधव मोलाई पेनची स्टोरी, सॅक्रेड ग्रुपची शॉर्ट नोट, त्यानंतर कोणत्या स्पेसीज कशामध्ये येतात आणि सर्व सिम्बॉल, सेव्ह वॉटर, सेव्ह फ्युअल, यूज डस्टबिन, हे जे काय तुम्हाला सर्व सिम्बॉलचे मिनिंग आहेत ते सर्व मिनिंग तुम्ही या ठिकाणी पाठ करून जावा. ओके. त्यानंतर येतो टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तर या टॉपिक मध्ये जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला माहित आहे फक्त आणि फक्त एनर्जी फ्लो चार्ट वरती तुम्हाला 3 मार्क आहेत. आणि तुम्हाला माहित असेल ज्याने अभ्यास केलेला आहे, आता हा थर्मल पॉवर प्लांटचा थर्मल एनर्जीचा जो फ्लो चार्ट आहे आणि हा त्याच्यामध्ये होणारा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे जर दोन तुम्ही केलात तर तुम्हाला आपोआप न्यूक्लिअरचे येते हे तुम्हाला माहित असेल, कारण फक्त इथं फ्युएल बदलतं, त्या ठिकाणी युरेनियम येतं जसं या ठिकाणी कोल आहे, आणि जिथे केमिकल एनर्जी आहे त्या ठिकाणी कुठली एनर्जी येते, न्यूक्लिअर एनर्जी. त्याच्यामुळे तुम्हाला हे 4 चार्ट पाठ करायला काही हरकत नाहीये. डायग्राम तुम्हाला इथली विचारली जात नाही, आता सांगतोय. तुम्हाला जर डायग्राम विचारली तर 100% तुम्हाला डायग्राम असते विंड टर्बाईनची. कशावरती? विंड टर्बाईन. ओके. त्याच्यामुळं या टॉपिक मधून थेरी वाचत बसण्याऐवजी काय करा माहितीये का, सर्व फ्लोचार्ट व्यवस्थित करा. थर्मल पॉवर प्लांट असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट असेल, त्याच्यानंतर तुमचं नॅचरल गॅस बेस्ड एनर्जी फॉर्मेशन असेल किंवा विंड टर्बाईनचं असेल, त्या सर्व आधी त्यांचे फ्लोचार्ट आणि एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते सगळे आधी व्यवस्थित करा. जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला हा टॉपिक पार्ट म्हणजे रिवाइज करायला. हार्डली तुम्हाला 20 ते 25 मिनिटांमध्ये हा टॉपिक तुमचा रिवाइज होतो. काय करायचं अजूनही सांगतो तुम्हाला, फक्त आधी फ्लो चार्ट करायचे आणि एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन करायचे, कारण 2 किंवा 3 मार्क तुम्हाला त्या ठिकाणून भेटतील. त्यानंतर एक डायग्राम जी विचारली जाऊ शकते किंवा या आधीही विचारलेली आहे, मला वाटतं 2 वर्षापूर्वी, ती आहे डायग्राम लक्षात ठेवा तुमची विंड टर्बाईनची. काय केली जाते लक्षात ठेवा, विंड टर्बाईनची तुम्हाला फक्त विदाऊट लेबलिंग डायग्राम देतात आणि तुम्हाला त्यातले फक्त जे काही नावं दिसत आहेत, शाफ्ट म्हणा, ब्लेड्स म्हणा, गिअर बॉक्स म्हणा किंवा त्यानंतर जनरेटर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी फक्त काय करायच्या असतात, लिहायच्या असतात. मग सुरुवातीला सर्व फ्लो चार्ट, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनच्या सर्व डायग्राम्स आणि त्यानंतर विंड टर्बाईनची एकदा डायग्राम व्यवस्थित करा. मग तुम्हाला माहित आहे एक आपल्या एक्सरसाइज मध्ये प्रश्न आहे, गिव्ह युअर ओपिनियन अबाउट द वेदर द हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली ऑर नॉट. आणि हे तुमचं स्वतःचं ओपिनियन असतं, त्याच्यामुळे हे तुम्हाला सोमत तुम्हाला द्यावं लागेल त्या ठिकाणी की तुम्हाला काय वाटतं, आपण जे डॅम वरती वगैरे जे इलेक्ट्रिसिटी तयार करत असतो ते पर्यावरण पोषक आहे का नाहीये, हा फक्त तुम्हाला एक्सप्लेन करायचं असतं. तर ज्यांना लक्षात ठेवा, ज्यांना काय करायचं असेल एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे तर त्यांनी हे पॉइंट लिहू शकतात, आणि ज्यांना वाटतं की एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीये तर त्यांनी हे पॉइंट लिहू शकतात. मग इट्स ऑल अबाउट युअर चॉईस. त्यामुळे लक्षात ठेवा
की तुम्ही करत असताना तुमचं काय ओपिनियन असेल, तुम्हाला कुठलं लवकर पाठ होतं ते तुम्ही पाठ करून त्या ठिकाणी लिहू शकता. आणि सोलार वरती ही एक शेवटची डायग्राम आहे. सोलारची फक्त डायग्राम व्यवस्थित प्रॉपर बघून जावा आणि याच्यामध्ये होणारं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे या टॉपिक मध्ये तुम्हाला आय डोंट थिंक सो की जास्त काही तुम्हाला करायची गरज असेल. ओके, परत एकदा व्यवस्थित करत असताना काय करा, अगोदर तुम्ही नोटबुक घेऊन बसा, बुक शेजारी ठेवा, व्हिडिओ लेक्चर ज्यावेळेस तुम्ही बघत असाल. आणि असं काही नाही तुम्हाला एवढं सगळं करायचंच आहे, कारण की तुम्हालाही माहित आहे की जनरली यातले 90% किंवा काही विद्यार्थ्यांचं तर म्हणजे 50% विद्यार्थ्यांचा तर हा अभ्यास झालेला असतो. त्यांना फक्त एकदा बघायचं असतं आपल्याला ते येतं का नाही ते. आणि ज्या विद्यार्थ्यांनी काहीच अभ्यास केला नसेल त्यांनी फक्त जे आज सांगितलेलं आहे फक्त तेवढा अभ्यास करून चला. आणि हा एक टेबल लक्षात ठेवा, टेबल क्रॉसवर्ड सोडायचे नाहीत या टॉपिक मधले तर फिक्स करा, कारण या टॉपिक मध्ये दुसरे जास्त एकतर फ्लोचार्ट पडतील, नसेल तर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन डायग्राम पडतील. त्याच्यामुळं थोडस हा टेबल तुम्हाला फक्त काय करायचंय, व्यवस्थित लिहायचंय. आणि हा एक जो आहे क्रॉसवर्ड पझल, हा एक तुम्ही व्यवस्थित करा, कारण एखादा क्रॉसवर्ड पझल तुम्हाला 100% आहे. मग सोशल हेल्थ वरती असेल, मला वाटतं लास्ट इयर सोशल हेल्थ वरती पडला होता, मग या वर्षी कदाचित टुवर्ड्स ग्रीन एनर्जी वरती पडेल, काही सांगता येत नाही. बट लक्षात ठेवा हे त्यांच्यासाठी आहे ज्यांनी काहीच अभ्यास केलेला नाहीये. मग त्यांनी मिनिमम एवढं तरी करून चला, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणून सुद्धा 40 पैकी 35 पेक्षा जास्त मार्क पडू शकतात. ओके, अजून जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये, किंवा तुम्हाला माहितच आहे आपण आपला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेलाच आहे, यावरती तुम्ही कॉल वगैरे करून किंवा डायरेक्ट मेसेज करून मला विचारू शकता. हे फक्त तुम्ही आता हा व्हिडिओ थोड्या वेळात अपलोड होईल, तुमचा पार्ट 1 चा पेपर संपेपर्यंत हा व्हिडिओ अपलोड झालेला असेल. एकदा कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की तुमचा 10वीचा पार्ट 1 सायन्सचा पेपर तुम्हाला कसा गेला. त्याचे सोल्युशन पण तुम्हाला मी उद्या देईल. पण त्याआधी त्या टॉपिक मधले जे शेवटचे 5 टॉपिक म्हणजे सॉरी या पार्ट मधले जे शेवटचे 5 टॉपिक राहिलेले आहेत, या 5 टॉपिकचे सुद्धा आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे प्रिव्हियस इयर बोर्ड पेपरला विचारलेले आहेत त्यानुसार आपण तुम्हाला आज रात्रीपर्यंत अपलोड करणार आहोत. तोपर्यंत आज पेपर सुटल्यानंतर 2 ला सर्वांचा पेपर संपेल, 3-4 पर्यंत रिलॅक्स करा, 5 वाजल्यापासून अभ्यासाला बसा. आज रात्री कशाही परिस्थितीमध्ये पहिले 5 टॉपिक परफेक्ट करा आणि त्यानंतर उद्या आज रात्री आपण एक व्हिडिओ अपलोड करू ज्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या 5 टॉपिक वरती आपण क्वेश्चन्स देऊ. मग ते उद्या तुम्ही दुपारपर्यंत करू शकता आणि परत एकदा तुम्ही रिव्हिजन करून परवा पेपरला जाऊ शकता. ओके, धन्यवाद. कुणाला काही अडचण असेल नक्की करू शकता.